गेल्या काही दिवसात अनेक मराठी कलाकारांनी ट्रोलर्स आणि ट्रोलिंगवर भाष्य केलंय। अभिनेता अस्ताद काळे यानेही आरपार या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्याला आलेल्या ट्रोलिंगच्या अनुभवाविषयी सांगितलंय। मलाही अनेकदा ट्रोल केलं गेलंय। मी कोणतंही मत मांडलं की लोकांना वाटतं नवीन प्रोजेक्ट येणार म्हणून मी असं बोलतोय। माझी मतं सभ्य भाषेत मांडण्याचा मला पूर्ण अधिकार आहे। एका पोस्टमध्ये मी शिवी वापरली होती तेव्हा लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने दादा तुझा मुद्दा बरोबर आहे पण शिवी वापरू नकोस असा सल्ला दिला होता। त्यावेळी ती गोष्ट मी स्वीकारली। तेवढी एक चूक माझ्याकडून झाली होती, पण त्या व्यतिरिक्त मी सभ्यतेची पातळी सोडून कधीच बोललो नाही। अलीकडच्या काळात अनेक ट्रोलर्स बनावट अकाउंटवरून ट्रोल करतात, त्यामुळे या ट्रोलर्सचं मनाला किती लावून घ्यायचं आणि त्यांना किती महत्त्व द्यायचं हा पुन्हा आपला प्रश्न आहे। या ट्रोलर्सना धरबंद राहत नाही। ट्रोलर्स जातीवरून लगेच काहीही बोलतात। एखाद्याच्या आडनावावर जाणं, घरच्यांवर जाणं, आई वडिलांवर जाण्याची त्यांना काही गरज नसते, असं मत अस्तादने मांडलंय। तुम्हाला अस्तादचं काम आवडतं का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी।